नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे क्राईम वॉच मराठीवर. आज आपण पाहूया आपला पहिला केस, निठारी हत्याकांड. ही घटना अत्यंत दुःखदायक होती, जे करता पूर्ण भारत हळून गेलं होतं. ही गोष्ट आहे सन 2006 दिल्लीमधील नोएडापाशी एका निठारी गावाची. रस्त्याच्या एका बाजूला मोठे बंगले तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी. निठारी गावाच्या सगळे लोक झाडू पोछा असे वेगवेगळे काम करायचे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दुःखदायक होती. या गावातून दर 15-20 दिवसात 7 ते 15 वर्षाचे मुलं गायब व्हायला लागली. त्यांच्या आई बापांनी पोलिसमध्ये तक्रारही नोंदली, पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाहीत. दिवस सरत गेले आणि मुलं गायब होत राहिली. गावातली 15 वर्षीय मुलगी पायल एका दिवशी रिक्षेत बसून D5 नावाच्या बंगल्यात पोहोचली. पैसे नसल्यामुळे तिने रिक्षावाल्याला थांबून ठेवला आणि म्हणाली, 5 मिनिटं मी आतमधून पैसे घेऊन आली, तुम्ही थांबा. आता 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, पण ती काही बाहेर आली नाही. तर रिक्षावाला स्वतःच आतमध्ये गेला आणि घराची घंटी वाजवली. कोली नावाच्या माणसाने दरवाजा उघडला तर रिक्षावाल्यांचं विचारलं की एक मुलगी आतमध्ये आली होती. याबाबत कोली म्हणाला की हो, एक मुलगी आली होती, पण कधीचीच गेली. आता इथे कोणीच नाही आहे. पण रिक्षावाला बोलला की मला बाहेर येताना तर कोणी दिसलं नाही, कारण मी बाहेरच उभा होता. तर कोहलीने झटकारून त्या रिक्षावाल्याला हाकलून दिले आणि तो रिक्षावाला तिथून चालला गेला. नंदकिशोर या 15 वर्षीय मुलीचा बाबा पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट करायला गेला, तर पोलिसांनी ह्याची पण रिपोर्ट नोंदली नाही आणि म्हणाले की तुमची मुलगी आपल्या मित्रासोबत पळाली असेल आणि स्वतःच काही दिवसात येऊन जाईल, तर जास्त टेन्शन घेऊ नका. नंदकिशोर दुसऱ्या आई बापांसारखा गप्प बसणारा नव्हता. त्याने एक वकील केला आणि सेशन कोर्टमध्ये तक्रार नोंदली की पोलीस माझी कंप्लेंट घेत नाहीये आणि माझी मुलगी काही दिवसापासून भेटत नाहीये. सेशन कोर्टने निठाली पोलीस स्टेशनच्या पोलिसांना ऑर्डर दिला की ह्या बाबतीवर लगेच कारवाई करा आणि आम्हाला रिपोर्ट पाठवा. नंदकिशोरला पोलिसांवर भरोसा नव्हता, म्हणून त्याने आपल्या स्तरावर संशोधन केले आणि त्याला रिक्षावाल्याचा लिंक भेटला व त्याने त्या रिक्षावाल्याला शोधून काढला. रिक्षावाला तेच म्हणाला की मी तिला D5 बंगल्याच्या समोर सोडलं होतं आणि ती आतमध्ये पण गेली, पण बाहेर आली नाही. यासोबत नंदकिशोरला हे पण कळले की बाकीचे मुले जे निठारी गावातून गायब झाले त्यांना पण ह्याच बंगल्याच्या समोर आखरी वेळा पाहायला गेलं होतं. नंदकिशोरने सेशन कोर्टमध्ये सगळे सबूत दाखवले आणि हे पाहिल्यानंतर सेशन कोर्टने लगेच कार्यवाही करण्याचा आदेश जाहीर केला. कार्यवाही सुरू झाली आणि एक चित्र पोलिसांच्या समोर यायला लागले. कार्यवाही करताना पोलिसांना कळाले की बाकी सगळे मिसिंग मुलं शेवटच्या वेळी D5 बंगल्याच्या समोरच पाहायला गेले होते. या D5 बंगल्याचा मालक पंढेर नावाचा व्यक्ती होता. तो खूपच पैसेवाला आणि प्रसिद्ध होता. त्याचं सगळं कुटुंब पंजाबला राहायचा. फक्त तो आणि त्याचा कामगार सुरेंद्र कोळी घरात राहायचे. पंढेर खूप अय्याश आणि कॉलगलच्या नादी लागणारा व्यक्ती होता. पोलिसांची टीम सर्च वॉरंट घेऊन D5 बंगल्यात पोहोचली आणि पूर्ण बंगल्याचा परीक्षण केलं. आणि हे करताना एका पोलिसाला हे दिसले की घराच्या मागे एक मोठं नाळं आहे आणि त्या नाळेत खूप पिशव्या दिसत आहे. पोलिसांची सगळी टीम नाळेसमोर पोहोचली आणि एक पोलिसवाला त्यात उतरला आणि एक पिशवी उघडून पाहिली. तुमचा विश्वास बसणार नाही, त्या पिशवीत एका मुलाचे डोकं, हात आणि पाय होते. पोलीस चक्क झाली आणि नाली साफ करणाऱ्यांना बोलवलं
आणि सगळी पिशवी काढली. या सगळ्या पिशवीत 15-20 मुलांची अंगे होती. पोलिसांनी ही निरीक्षण केले की सगळ्या पिशवीत छातीचा भाग गायब आहे. पोलिसांनी सगळी शव फॉरेन्सिकला पाठवली आणि पंढेर व कोहलीला ताब्यात घेतले. त्यांना 3rd डिग्री टॉर्चर केल्यास सुरुवात झाली. पंढेर याने मानले की फक्त काही दिवसांसाठी तो ह्या बंगल्यात यायचा आणि कॉलगलला बोलवायचा आणि अय्याशी करायचा, पण ह्या बॉडीज बाबत त्याला काहीच कल्पना नाही. आता कोहलीचा 3rd डिग्री जेव्हा सुरू झाला तो सहन करू शकला नाही. त्याने सगळं काही पोलिसांना कळवले की मी पहिले एकटे छोटे मुलं व मुलींना एक चॉकलेट द्यायचो आणि त्यांना अजून खूप सारी चॉकलेट द्यायचा लालच द्यायचो आणि बंगल्यात आतमध्ये बोलवायचो. सगळ्यांना गळा दाबून मारायचो, मग त्यांचा रेप करायचो आणि त्यांचे अंगही 3 भागात तुकडे करून प्लास्टिकच्या पिशवीत टाकून मागच्या नाळीत फेकायचो आणि त्या 3 भागातून 1 भागाचे तुकडे मस्त भाजून तळून खायचो. हे ऐकून त्या खोलीत असलेल्या 4ही पोलीस चक्क झाले आणि घाबरून त्या खोलीतून बाहेर पडले आणि काही पोलिसांना उलट्या पण झाल्या. मग अजून 10 पोलीस त्या खोलीत गेली आणि कोहलीने हे पण सांगितलं की जेव्हा पण रात्री कॉलगल यायची तर मी चावीच्या खड्ड्यातून त्याचं दृश्य पाहायचो. एका दिवशी पंढेरला कोणतीच कॉलगल भेटली नाही. त्याने मला सांगितलं की कोणी तर आणून दे, तर मी एक गावातली मुलगी आणून दिली. सकाळ झाली आणि पंढेर पंजाबला परत निघाला. पंढेर नंतर ती मुलगी पण निघायला लागली, तर मी तिला ऑफर केले की एक रात्र माझ्यासोबत पण राहतो. तर तिने माझी मज्जा घेतली आणि खूप हसी उडवली व म्हणाली की तोंड पहा तुझा. या ऐकल्यावर मला खूप राग आला आणि त्या मुलीसोबत पण मी हेच केलं. हे ऐकून बाकी सगळे पोलीस पण चक्क राहिले आणि त्याला पक्का हात व पाय बांधून त्याच खोलीत सोडून चालले गेले. हा जघन्य अपराध करताना त्याला खूपच आनंद झाला आणि मजा वाटली. त्याच्या तोंडावर काहीच पश्चाताप नव्हता. तुम्हाला ह्या घटनेबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.